श्रीराम 303 या गव्हाची आपण बीज प्रक्रिया करणार आहोत। बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण हे औषध वापरणार आहोत। आदामा कंपनीचे हे शोरेश प्रति किलो अर्धा मिली ते 1 मिली या दरम्यान हे वापरणार आहोत। त्यानंतर गौच हे प्रति किलो 1 ml ते 1.5 ml या प्रमाणामध्ये आपण वापरणार आहोत। आणि त्यानंतर हे लिहोसिन हे प्रति किलो 3 ml ते 4 ml इतक्या प्रमाणात आपण वापरणार आहोत। याच्या सोबत थायरम जे गव्हाच्या बॅगमध्ये आलेलं आहे ते पण हे टाकणार आहोत। आता आपण याचं द्रावण बनवलेलं आहे। हे द्रावण बनलेलं आहे आता याचं, आणि आता आपण या गव्हाची बीज प्रक्रिया करणार आहोत।